विराजस, अरे कुठे होतास तू? अगं एक महत्वाचं काम होतं ते करायला गेलो होतो. कसलं काम? सरप्राईज. हे काय आणि कशासाठी? कशासाठी? राधा, इतक्यात विसरलीस तू? राधा, आपण जे विकणार आहेत त्याच्यासाठी मसाले लागणार आणि मसाल्यासाठी तो मसाला कोणीतरी बनवायला तर पाहिजे ना. म्हणजे बनवणारा मी एक आहे, पण तरी सुद्धा मसाले बनवायला काही सामान लागतं. सो हे ते सामान. आणि राधा, तुझी जी मसाल्यांची यादी होती ना ती पण मी मिळवली. त्या यादीमध्ये जे सामान होतं ते सगळं सामान चाचूने आणून दिलंय. हे सगळं ठीक आहे, पण हे झेपणार आहे का आपल्याला? झेपणार का नाही? 100% झेपणार. हे बघ राधा, खूप सोपं आहे. तू फक्त मला वस्तूंचं प्रमाण लिहून दे, मी मसाला बनवेन. हा, म्हणजे आता तुझ्या एवढा सेम टू सेम मसाला नाही बनवता येणार मला, पण निदान त्याच्या जवळपास जाण्याचा तरी प्रयत्न करेन. ते करशीलच तू, पण कधी करणार आहेस हे सगळं? काय रात्रभर जागून? 1 मिनिट, हे सगळं काय तू एकटा करणार आहेस? हो. हा 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 राधा, नाही 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 राधा, हे सगळं मी एकटा करणार आहे. तुला मी हात सुद्धा लावायला देणार नाही. अरे नाही नाही राधा, काय की तू दिवसभर राबत असतेस, सतत कुठल्या ना कुठल्या तरी कामात असतेस. मला तुला अजून त्रास नाही द्यायचा आहे. आणि हे सोपं आहे अगं. तू मला काय ते वस्तूंचं प्रमाण सांग, मी कुठेतरी छान लिहून घेईन आणि सगळं व्यवस्थित करेन. तू टेन्शन घेऊ नको, तू फक्त आरामात शांत झोप. ओके? माझ्यासाठी करतोयस नाही सगळं? आपल्या दोघांसाठी, आपल्या दोघांच्या सुखासाठी करतोय. आपल्या दोघांच्या सुखासाठी तू हे सगळं करतोय, मग याच्यात हातभार पण आपण दोघांनीच लावायला हवं ना. तू काम करत असताना मला झोप कशी लागेल विराजस? आपण दोघांनी मिळून करूयात ना. नाही राधा, अजिबात नाही. अगं तू खूप दमली असशील, तू आराम कर प्लीज. अरे तू एकटा काम करत असताना मला झोप लागेल असं वाटतंय का तुला? राधा, पण आता पण बिन किंतु परंतु काही नाही, आपण दोघे मिळून काम करणार आहोत बस.